महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडते, त्या ठिकाणाहून ते आपल्याशी जोडले गेलेत। अजय, बैठक कधी सुरू होणार आणि नेमकं काय काय आज बैठकीमध्ये घडण्याची शक्यता आहे? आता काही वेळातच जी ती बैठक जी ती सुरू होईल। आता जर पाहिलं तर अनेक नेते जे या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर जितेंद्र आव्हाड असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत जे असतील, हे सगळे नेते मंडळी आता अनेक जे या ठिकाणी या 4 सीझन जे पंचतारांकित वरळीतलं हॉटेल आहे त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। आणि त्यातच आज जर बघितलं तर एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात आज सत्ताधारी आणि विरोधक त्या दोघांच्याही वाटाघाटी म्हणजे जागा वाटाघाटी लोकसभेच्या त्याच्यावरून आता तयारी आणि रणनीती असताना पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आता या संपूर्ण महाविकास आघाडीची बैठक पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यासाठी जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते जर पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे इतर नेते असतील, हे सगळे ते या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतील। आणि त्यातच आता शरद पवार, उद्धव ठाकरे याच जोडीला काँग्रेसचे नेते जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्या वेळात बैठक ती सुरू होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न जो आहे ह्या मुंबईतील वरळीतील पंचतारांकित हॉटेलमधून सोडवला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पाहिलं तर महाविकास आघाडीत जागा वाटपावरून बिघाडी होणार का, असा अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते राजकीय वर्तुळात तयार होताना आपल्याला पाहायला मिळते। पण त्यातच आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा बैठकीचं चर्चासत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। आणि त्यासाठी आता ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर फॉर्म्युला जो होता तो म्हणजे की ठाकरेंच्या शिवसेनेकडून 18 ते 20 जागांची मागणी येताना पाहायला मिळत होती। आणि त्यासाठीच जर पाहिलं तर अनेक वेळा ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रस्तावही मांडण्यात येत होता। तर दुसरीकडे जर पाहिलं तर मित्र पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ही जागा मागण्यात आल्या होत्या, त्याही मोठा प्रस्ताव देण्यात आला होता। त्याच जोडीला जर पाहिलं तर राष्ट्रवादीकडून ही जागा मागण्यात येत होती 10च्या वरती। आणि त्याचबरोबर काँग्रेसचाही जर पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी यात फूट पडल्यानंतर जर काँग्रेस हा एकुलता एक महाविकास आघाडीमधला एक सिंगल पक्ष होता ज्याच्यात फूट पडली नव्हती, त्यामुळे काँग्रेसकडून जास्त जागांची मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळत होती। आज बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।